नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळ्यातील इतिहासचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या योगदानाबद्दल मुंबईत कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध पुस्तकांचे प्रकाशन, ऐतिहासिक वस्तूंचे हस्तांतरण आणि मान्यवरांची उपस्थिती राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. राजवाडे संशोधन मंडळाचा शतक महोत्सव वर्ष सुरू झाला आहे. या शतक महोत्सवात आम्ही राजवाडे संशोधन मंडळाच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेले आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी बऱ्याच संस्थेचे कामाच्या पाठीमागे उभे राहिले. त्यामुळे संस्था आज डौलाने उभी आहे. संस्थेची मुख्य अडचण म्हणजे राजवाडे संशोधन मंडळाचा आर्थिक स्रोत असलेली राजवाडे बँकेची जागा ही संस्थेला परत मिळवून देण्यात सिंहाचा वाटा आदरणीय पवारसाहेबांचा राहिला. त्यामुळे आम्ही त्यांचे ऋणमुक्त पूर्ण होऊ शकत नाही, पण थोडा अंशी का होईना ऋणमुक्त व्हावं. त्यामुळे त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. मुंबई येथे हा कार्यक्रम आहे. नेहरू स्टेडियम 31 जुलै रोजी आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते पवारसाहेबांचा सत्कार होईल. माननीय मुख्यमंत्री हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, दोघं उपमुख्यमंत्री असतील, त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे, त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आपल्या धुळे जिल्ह्यातील सर्व मान्यवर मंडळी हे तिथे उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी. एवढंच नव्हे तर या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी आम्ही याच पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. याला योग्य ती प्रसिद्धी आपण द्याल. या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी पाठक सर, संस्थेच्या संचालिका जयश्री शहा, दुसरे संचालक आमचे इंद्रजित शहा हे उपस्थित आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.